अमरावतीमध्येही तीच परिस्थिती दरम्यान पाहायला मिळते। अमरावतीमधून आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। सुरेंद्र, अमरावतीमध्येही काय बिनसलेलं आहे? किती जागा या शिवसेनेनं भाजपकडून मागितल्या होत्या आणि नेमका काय आक्षेप त्यावर भाजपनं घेतलाय? तरीदा खरं बघितलं तर अखेर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे। या ठिकाणी काल रात्री अमरावतीच्या ग्रँड महफिल हॉटेलमध्ये रात्री 2 वाजेपर्यंत शिंदे सेना आणि भाजपमध्ये चर्चा झाली। शिंदे सेनाने भाजपकडे 25 जागेचा प्रस्ताव दिला होता, मात्र भाजपला 25 जागेचा प्रस्ताव तर मान्य नाही। त्यामुळे अखेर शिंदे शिवसेनेने या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे। जोपर्यंत 25 जागा मिळाल्या नाही त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव त्यांच्याकडून घेतला नाही। भाजप केवळ शिंदे गटाला 10 ते 12 जागा देणार होतं, मात्र या जागेवर ते समाधानी नसल्या कारणानं शिवसेनेचे शिंदे गटाचे जे नेते आहेत अभिजित अडसूळ यांनी आता स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या अनुषंगानं अमरावतीमध्ये त्यांनी उमेदवार एबी फॉर्म वाटप करणं देखील सुरू केलं। दुसरीकडे जर बघितलं तर याचा फायदा जो भाजपला होऊ शकतो, कारण की या ठिकाणी विदर्भ प्रमुख संघटक जे आहे जगदीश गुप्ता शिवसेने शिंदे गटाचे होते, त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटाला राजीनामा दिला आहे आणि त्याने स्वतंत्रपणे आपले उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत। त्यामुळे शिंदे सेनेचा राजीनामा देत हे स्वतंत्रपणे उमेदवार उभे करत असल्या कारणानं शिंदे आता फटका या ठिकाणी बसू शकतो आणि त्यामुळे याचा फायदा जो त्या भाजपला होऊ शकतो। आज शेवटचा नामांकनाचा दिवस आहे आणि शेवटच्या नामांकनाच्या दिवशी एकीकडे भाजप आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देत आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदेकडे एबी फॉर्म देत आहे। त्यामुळे या ठिकाणी युती जी आहे ते तुटते आणि सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे ती या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात आहे। अगदी सुरेंद्र, युती तुटलेली आहे त्यामुळे फायदा कोणाला होतो आणि फटका कोणाला बसतो याकडे लक्ष लागून आहे, असेच तुम्ही माझ्यासोबत जोडलेले राहा।